कविता लिहिली आहे शांताबाई ज्ञानोबा आवराळकर यांनी दिनांक 7 फेब्रुवारी 2025। काव्यरचना स्वतः रचली आहे। कवितेचे शीर्षक आहे रमाईचा जन्म। कविता ऐकावे, शेअर करावे, कमेंट करावे, सबस्क्राईब करावे। रखुमाबाई भिकू धोत्रे। रखुमाबाई भिकू धोत्रेजीच्या पोटी कन्यारत्न जन्मास आली। रखुमाबाई भिकू धोत्रेजीच्या पोटी कन्यारत्न जन्मास आली। भिकू धोत्रे नाव पुसण्या ब्राह्मणाच्या घरी गेली। भिकू धोत्रे नाव पुसण्या ब्राह्मणाच्या घरी गेले। ब्राह्मण हसून म्हणाला नाव ठेव भागीरथी। ब्राह्मण हसून म्हणाला नाव ठेव भागीरथी। मनासारखा मिळेल तिला पती। मनासारखा मिळेल तिला पती। भाग्यरेषा जुळतील छान। भाग्यरेषा जुळतील छान। मिळेल तिला जगामध्ये बहुमान। मिळेल तिला जगामध्ये बहुमान। रामूचा जन्म 1898 ला झाला। रामूचा जन्म 1898 ला झाला। साखर वाटली साऱ्या गावाला। साखर वाटली साऱ्या गावाला। आनंद झाला भिकू धोत्रे रखुमाबाईला। आनंद झाला भिकू धोत्रे रखुमाबाईला। नाचू लागले गाऊन गाणं। नाचू लागले गाऊन गाणं। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। बापाच्या पंखा वाचून पोरकी झालीत। बापाच्या पंखा वाचून पोरकी झालीत। तुमच्याकडं कोण पाहीन। तुमच्याकडं कोण पाहीन। मामा काकाच्या सोबत राहीन। मामा काकाच्या सोबत राहीन। रामी होती धैर्यवान। रामी होती धैर्यवान। आईच्या शब्दाची ठेवी ध्यान। आईच्या शब्दाची ठेवी ध्यान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। आकाशाची निळी छत्री धारण करणारा छत्रपती। आकाशाची निळी छत्री धारण करणारा छत्रपती। सत्य नेहमीच कटू असते। सत्य नेहमीच कटू असते बाई। म्हणून वास्तव नाकारता येत नाही। सत्य नेहमीच कटू असते बाई। म्हणून वास्तव नाकारता येत नाही। रामीच्या मनात भाऊ बहीण। रामीच्या मनात भाऊ बहीण। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। रामी होती रूपवान रामजीनं पाहिलं तिला। रामी होती रूपवान रामजीनं पाहिलं तिला। विचारील काका मुलगी आहे कोण। विचारील काकाला मुलगी आहे कोण। बघताच रामजीनं पसंत केलं सून। बघताच रामजीनं पसंत केलं सून। लई गुणवान लई गुणवान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। जगामध्ये मिळेल तिला बहुमान। ही कविता स्वतः रचलेली आहे। जय भीम। शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा।